So, in last lecture, we are going to teach. We was discuss a very interesting and important topic, that is the glycolysis process, and whole glycolysis process we are seeing. Okay, in the glycolysis process, the last product is pyruvic acid. What the product is the last? Pyruvic acid. Pyruvic acid is the last product. Okay, and today we are going a very interesting topic dealing. आज आपण एका बढिया इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल थोडंसं डील करणार आहे अँड दॅट टॉपिक इज नथिंग बट अ लिंक रिएक्शन. काय बघणार आहे? लिंक रिएक्शन बघायची आहे. ऍसिटिलेशन ऑफ पायरुवेट. ओके, काय बघायचं आहे? ऍसिटिलेशन ऑफ पायरुवेट बघायचं आहे. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक है, चलो अब देखते हैं एसिटिलेशन क्या होता है. लास्ट लेक्चर में हमने पढ़ा था कि ग्लाइकोलाइसिस प्रोसेस, जो कि कौन सी प्रोसेस हुई थी बेटा? ग्लाइकोलाइसिस. ओके, हमने देखा था कि जो ग्लाइकोलाइसिस हुआ है, तो ग्लाइकोलाइसिस प्रोसेस में क्या हुआ? क्या होता बेटा ग्लाइकोलाइसिस प्रोसेस में? ग्लाइकोलाइसिस प्रोसेस में हमने देखा कि ग्लूकोज मॉलिक्यूल, कौन सा मॉलिक्यूल बेटा? ग्लूकोज मॉलिक्यूल. ये है कौन बेटा? अपना ग्लूकोज. ठीक है, कौन सा मॉलिक्यूल बेटा? ग्लूकोज मॉलिक्यूल. क्या हुआ? ब्रेक डाउन हुआ था. क्या हुआ था बेटा? ब्रेक डाउन हुआ था. ग्लूकोज मॉलिक्यूल का ब्रेक डाउन किया. ब्रेक डाउन किया किसमें बेटा? पायरुविक एसिड. किसमें किया बेटा? पायरुविक एसिड में किया. ओके, ब्रेक डाउन किया हमने पायरुविक एसिड में. ओके, यानी एक ग्लूकोज मॉलिक्यूल के कितने बनाए बेटा? दो मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक एसिड हमने बनाए थे. ठीक है, जो कि कितने कार्बन के थे बेटा? तीन कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल थे, पायरुविक एसिड बनाया. तो इस प्रोसेस को हमने कहा था ग्लाइकोलाइसिस. ओके, और ये जो ग्लाइकोलाइसिस प्रोसेस थी, ये ग्लाइकोलाइसिस प्रोसेस कहाँ पे कंप्लीट हुई थी बेटा? तो ये ग्लाइकोलाइसिस प्रोसेस कंप्लीट हुई थी साइटोप्लाज्म ऑफ द सेल में. कहाँ पे हुई थी बेटा? साइटोप्लाज्म्स ऑफ द सेल. सेल का जो साइटोप्लाज्म था, तो साइटोप्लाज्म में क्या हुआ बेटा? ब्रेकडाउन हुआ ग्लूकोज मॉलिक्यूल का. ठीक है, क्या हुआ बेटा? ग्लूकोज मॉलिक्यूल साइटोप्लाज्म में आया सेल के, उसका क्या हो गया? ब्रेकडाउन हो गया. इसमें बेटा टू मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक एसिड. इस प्रोसेस को हमने कहा था ग्लाइकोलाइसिस, जो कि कहाँ पे हुआ था? साइटोप्लाज्म ऑफ सेल. लेकिन हमने अब हम क्या पढ़ रहे हैं बेटा? तो एरोबिक रेस्पिरेशन पढ़ रहे हैं. अभी क्या पढ़ रहे हैं बेटा? एरोबिक रेस्पिरेशन. और हमें पता है कि एरोबिक रेस्पिरेशन में कितने स्टेप्स है बेटा? तो एक उन 3 स्टेप्स हैं, A, B एंड C. तो फर्स्ट स्टेप हमने देखा ऑलरेडी, ग्लाइकोलाइसिस. ओके, और सेकंड स्टेप हमको पता है, सेकंड स्टेप का नाम क्या है बेटा? क्रेब्स साइकिल. ओके, क्रेब्स साइकिल है. ओके, और थर्ड स्टेप जो है वो बहुत ही अलग है, उसे बहुत ही स्पेशल सिस्टम है, इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम, और इट इज आल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन. ओके, लेकिन हमें पता है कि जब ग्लाइकोलाइसिस कंप्लीट होगा, उसके बाद में कौन कंप्लीट हो जाएगा? क्रेब्स साइकिल कंप्लीट हो जाएगा. जब क्रेब्स साइकिल कंप्लीट हो जाएगा, तो ग्लाइकोलाइसिस में और क्रेब्स साइकिल में बने हुए जो प्रोडक्ट है, उनका यूज करके हम क्या कर देंगे बेटा? इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम भी देखेंगे. लेकिन मेन फैक्ट क्या है कि ग्लाइकोलाइसिस कंप्लीट होने के बाद ये जो पायरुविक एसिड है, ये पायरुविक एसिड डायरेक्टली क्रेब्स साइकिल में एंटर नहीं होता. ठीक है, ये पायरुविक एसिड डायरेक्टली क्रेब्स साइकिल में एंटर नहीं हो सकता. क्यों? क्योंकि पायरुविक एसिड कहां बना है बेटा? साइटोप्लाज्म में बना है. और ये जो प्रोसेस है, ये दोनों प्रोसेस, ये ग्लाइकोलाइसिस जो है साइटोप्लाज्म में होगा, लेकिन ये जो क्रेब्स साइकिल और इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट सिस्टम दोनों है, वो कहां पे होंगे बेटा? माइटोकॉन्ड्रिया में होंगे. ठीक है, कहां पे होंगे? माइटोकॉन्ड्रिया में होंगे. तो अब क्या करेंगे? ग्लाइकोलाइसिस तो साइटोप्लाज्म में हुआ, तो पायरुविक एसिड भी कहां बना है बेटा? साइटोप्लाज्म में बना है. अब साइटोप्लाज्म में पायरुविक एसिड बना है, लेकिन वो पायरुविक एसिड डायरेक्टली माइटोकॉन्ड्रिया के वॉल के अंदर नहीं जा सकता. ठीक है, पायरुविक एसिड डायरेक्टली माइटोकॉन्ड्रिया के वॉल के अंदर जा सकता है क्या बेटा? नहीं. तो फिर क्या करना पड़ेगा? पायरुविक एसिड को क्या करना पड़ेगा? रिएक्शन करने पड़ेगी, और उसके बाद में वो किस पे चला जाएगा? माइटोकॉन्ड्रिया के अंदर चला जाएगा. और जब माइटोकॉन्ड्रिया के अंदर चला गया, तो किस में चला जाएगा बेटा? क्रेब्स साइकिल में. यानी कि पायरुविक एसिड क्रेब्स साइकिल में जा सकता नहीं. ठीक है,
लेकिन जाएगा कैसे? काड़ा करके जाएगा। क्या करके जाएगा बेटा? काड़ा करके। तुम नहीं जाते काड़ा करके, है ना? जिथं जायला भेटेल तिथं काय करतो तुम्ही? जिथं जायला भेटेल तिथं काड़ा करके। बिना काड्या केल्याचं एक लक्ष द्या आता। काय म्हटलं? पायरुविक ऍसिड आहे। तर आता पायरुविक ऍसिडचं काय होणार आहे लक्षात ठेवा। तर पायरुविक ऍसिडचं सगळ्यात पहिले काय सायटोप्लाझम मध्ये पायरुविक ऍसिडचं पायरुविक ऍसिड अंडरगोज द डिकार्बोक्सिलेशन। काय होईल बेटा? डिकार्बोक्सिलेशन होईल। ओके, पायरुविक ऍसिड अंडरगोज द डिकार्बोक्सिलेशन आणि डिकार्बोक्सिलेशन होणे म्हणजे आणि काय होणे बेटा? लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड, 2CO2 लॉस होईल कारण 2 मॉलिक्युल्स आहे ना, तर 2CO2 काय होईल बेटा? लॉस। सायमल्टेनियसली टेक्स प्लेस ऑक्सिडेशन यानी 2H काय करतील बेटा? लॉस। अंडरस्टँड? काय काय झालंय? पायरुविक ऍसिड आहे, पायरुविक ऍसिड न काय केलंय? अंडरगोज द डिकार्बोक्सिलेशन। काय केलंय बेटा? डिकार्बोक्सिलेशन केलंय। व्हाट इज मीन बाय डिकार्बोक्सिलेशन? डिकार्बोक्सिलेशन बोले तो कार्बन का क्या कर देगा? वो लॉस कर देगा। यहाँ पे क्या हो जाएगा? हाइड्रोजन का लॉस यानी ऑक्सीडेशन हो जाएगा। क्या हो जाएगा बेटा? ऑक्सीडेशन। यानी इस प्रोसेस को हम क्या कहेंगे बेटा? क्या कहेंगे बेटा? ऑक्सीडेटिव डिकार्बोक्सिलेशन है का नाही? काय होईल या ठिकाणी? ऑक्सीडेटिव डिकार्बोक्सिलेशन। ओके, आता ऑक्सीडेटिव डिकार्बोक्सिलेशन झालं। आता हे 3 कार्बनचा एक कार्बन लॉस झालाय, तर या ठिकाणी किती कार्बनचं कंपाऊंड बनणार बेटा? 2 मॉलिक्युल्स ऑफ हाउ मेनी कार्बन कंटेनिंग बेटा? 2 कार्बन कंटेनिंग कार्बन। 3 मधला एक लॉस झाला, किती कार्बन राहिले? 2 कार्बन राहिले। तर हा जो कंपाऊंड बनला या ठिकाणी दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज ऍसिटिल। कोणता कंपाऊंड बनणार बेटा? ऍसिटिल कंपाऊंड त्या ठिकाणी फॉर्म झाला। अंडरस्टँड? आता माइटोकॉन्ड्रिया इज नॉट परमिएबल फॉर पायरुविक ऍसिड। माइटोकॉन्ड्रिया पायरुविक ऍसिड साठी परमिएबिलिटी आहे का? नाही आहे, लक्षात ठेवा। पण असले बी तर पायरुविक ऍसिड डायरेक्ट क्रेब सायकल मध्ये एंटर करणार नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, मग आता अशा वेळेला काय करणार? ऍसिटिल जो आहे, ऍसिटिल जो आहे तो ऍसिटिल काय करणार बघा आता? ऍब्सॉर्ब करणार कोएन्झाइम ए। काय ऍब्सॉर्ब करणार बघा होता? कोएन्झाइम ए। कोण ऍब्सॉर्ब करेल? ऍसिटिल कोए किंवा ऍसिटिल जो आहे तो काय करणार? कोएन्झाइम ए ला काय करेल? ऍब्सॉर्ब करेल and get converted acetyl plus coenzyme ए converted into a acetyl CoA। कशामध्ये कन्वर्ट होईल तो? acetyl CoA मध्ये काय होणार आहे? कन्वर्ट होणार आहे, लक्षात ठेवा। अंडरस्टँड? इट इज कन्वर्टेड इनटू अ acetyl CoA। अंडरस्टँड दिस? ओके, एक मिनिट। कट करून टाकते। हा, तर काय म्हणणार बेटा या ठिकाणी? आता ऍसिटिल कोए फॉर्म होणार। काय म्हणणार बेटा? ऍसिटिल कोए। आणि हा ऍसिटिल कोए कशामध्ये एंटर करून जाणार आता? क्रेब सायकल। समजलं का आता? हा कशामध्ये एंटर करणार आहे? क्रेब सायकल मध्ये एंटर करेल। ठीक आहे, दॅट इज द एक्झॅक्ट प्रोसिजर। ही काय एक्झॅक्ट प्रोसिजर आहे की पायरुविक ऍसिड डायरेक्टली नॉट एंटर्स इनटू क्रेब सायकल। क्रेब सायकल इज द सेकंड स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन। बरोबर आहे का? ग्लायकोलिसिस इज द फर्स्ट स्टेप। ग्लायकोलिसिस कोणती स्टेप बेटा? फर्स्ट स्टेप आहे। आणि क्रेब सायकल ही कोणती स्टेप बेटा? सेकंड स्टेप आहे। मग फर्स्ट स्टेप मधून सेकंड स्टेप मध्ये हा लास्ट प्रोडक्ट त्याच्यात फर्स्ट प्रोडक्ट असतो का? नाही। तर काय होणार? लास्ट प्रोडक्ट जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा? ऍसिटिल। नंतर कशामध्ये कन्वर्ट होईल? ऍसिटिल कोए। आणि ऍसिटिल कोए एंटर्स इनटू द क्रेब सायकल। ओके, नंतर क्रेब सायकल कंप्लीट होईल। अंडरस्टँड दिस? ओके, म्हणजे इनडायरेक्टली मला काय म्हणायचं आहे? पायरुविक ऍसिड लास्ट प्रोडक्ट आहे ग्लायकोलायसिसचा। इथपर्यंत ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे, इथून पुढे काय सुरू होते? क्रेब सायकल आहे। तर दोघांच्या मध्ये लिंक करणारी ही रिएक्शन आहे, म्हणून याला काय म्हणायचं? लिंक रिएक्शन। अंडरस्टँड? आणि या लिंक रिएक्शन मध्ये काय करतोय आपण? पायरुविक ऍसिडचं काय करतोय? ऍसिटिलेशन। काय करतोय? ऍसिटिलेशन। सो द पॉइंट नेम इज ऍसिटिलेशन ऑफ, काय पॉइंट बेटा आपला आजचा? ऍसिटिलेशन ऑफ पायरुविक ऍसिड।
ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. ओके, आणि ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड म्हणजेच पहिला पॉइंट त्याच्यामध्ये महत्त्वाचा, दॅट इज लिंक रिएक्शन. याला लिंक रिएक्शन असं म्हणायचं. अंडरस्टँड? कळतंय बेटा? आता बघू आपण या ठिकाणी काय होतंय. लिंक रिएक्शनच्या नोट्स बघायच्या. ठीक आहे, काय बघायच्या? लिंक रिएक्शनच्या नोट्स. आता काय म्हणतो आपण? पायरुव्हिक ऍसिड इज द लास्ट प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. इज दॅट क्लिअर? पायरुव्हिक ऍसिड इज द लास्ट प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस. ओके, विच इज सिंथेसाइज्ड इन द सायटोप्लाझम. जो कशामध्ये सिंथेसाइज झालाय? सायटोप्लाझम. ओके, लिहू समजा कळलं तुम्हाला इथपर्यंत. आता काय म्हणणार आपण? दिस पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. काय होईल बघा याच्यामध्ये? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, यानी लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड लॉस ऑफ हायड्रोजन आयन. ओके, अँड हिअर आता या ठिकाणी काय होईल? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम, इथे एक एन्झाइमचा प्रेझेन्स असेल, दॅट एन्झाइम इज कॉल्ड ॲज पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज. काय बेटा? पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज किंवा पायरुव्हेट ऑक्सिडेज. कोणत्या एन्झाइमचा यूज केला जाईल? पायरुव्हेट डिहायड्रोजिनेज किंवा पायरुव्हेट ऑक्सिडेज एन्झाइमचा प्रेझेन्स केला जाईल. प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन केला जाईल आणि 2H लॉस झाले की नाही, तर 2H लॉस झाले तर H इज युजफुल इन द NAD कन्वर्टेड इनटू अ NADH2. दॅट इज अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. हा काय एनर्जीचा फॉर्म? समजताय? आता काय झालं? ड्यू टू लॉस ऑफ वन कार्बन ॲटम फ्रॉम द पायरुव्हिक ऍसिड कन्वर्टेड इनटू ऍसिटिल फॉर्म. कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? ऍसिटिल फॉर्म मध्ये. ऍसिटिल रिएक्ट्स विथ द कोएन्झाइम A. Okay, and get converted into a acetyl-CoA. It is enter the mitochondria. कुठे enter होईल बेटा? Mitochondria and enters into the Krebs cycle. Okay, आणि Krebs cycle मधून काय लॉस होईल बेटा? या ठिकाणी कोएन्झाइम A, आणि कोएन्झाइम A चा सोर्स कोण आहे? Krebs cycle. कळलं तुम्हाला? हे तुम्हाला वाटलं का कोएन्झाइम A कुठून आलंय? तर कुठून आलंय असेल ते? Krebs cycle पासून आलेलं असणार आहे. अशा प्रकारचा छान कन्सेप्ट आहे. इज दॅट क्लिअर? ओके, एवढा आहे पॉइंट. आपण याला व्यवस्थित लिहून घ्यायचं. दॅट इज अ लिंक रिएक्शन.